मुंबईतील कोस्टल रोड आजपासून नागरिकांसाठी खुला झालेला आहे। वरळी ते मरीन ड्राइव्ह अंतर 10 मिनिटांमध्ये यामुळे पार करता येणार आहे। वरळी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे। महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। तर बहुप्रतीक्षित अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका मंगळवारपासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असं या मार्गाचं नामकरण करण्यात आलंय। या मार्गाच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये नागरिकांना या मार्गावरून प्रवास करता येईल। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सागरी किनारा मार्गाच्या वरळी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण झालंय। वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक खान अब्दुल गफ्फार खान मार्ग इथून किनारी रस्त्यावर प्रवेशासाठी ही मार्गिका आहे। त्यावरून मुंबईकरांना या मार्गावर येता येणार आहे। तर किनारी रस्ता प्रकल्पाचं 86% काम पूर्ण झालंय। उत्तरेकडे जाणाऱ्या बाजूची आणि इतर काही कामं सध्या सुरू आहेत। प्रकल्पाची कामं सुरू राहावीत, उर्वरित प्रकल्प वेळेत पूर्ण करता यावा यासाठी वाहतुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत। किनारी रस्त्याची वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये वाहतुकीसाठी सुरू असेल। या मार्गिकेवरील वाहतूक शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद असेल। कालच कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं होतं। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळेला उपस्थित होते। त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि आज या मार्गिकेचा वापर मुंबईकरांना करता येतो त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। आजपासून सामान्य मुंबईकरांसाठी ही मार्गिका सुरू झालेली आहे आणि 8 वाजून गेलेले आहे। त्यामुळे आता सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मुंबईकर या मार्गिकेचा वापर करू शकतात। तिथं ट्रॅफिक पोलीस सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅफिक जाम असतं। पीक आवर्स मध्ये विशेषतः ट्रॅफिक जास्त असतं आणि त्यातून आपल्या ऑफिसमध्ये पोहोचायचं असेल किंवा इतर काही ठिकाणी कामानिमित्त जायचं असेल तर मुंबईकरांना जास्त वेळ लागतो ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे। आणि हा जो कोस्टल रोड आता सुरू होतोय त्यातील एक मार्गिका सध्या सुरू झालेली आहे, त्याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे। या ट्रॅफिक जाममधून मुंबईकरांची काहीशी सुटका होणार आहे। दरम्यान हे जे कोस्टल रोड आहे त्याचं अजूनही काही काम सुरू आहे, त्यामुळे एकच मार्गिका फक्त सुरू करण्यात आली आहे आणि तीही मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आणि इतर वेळेला या मार्गाचा वापर करता येणार नाही, म्हणजे शनिवारी रविवारी या मार्गावरून प्रवास करता येणार नाही। आणि त्याचबरोबर रात्री 8 नंतर आणि सकाळी 8 पूर्वी सुद्धा या मार्गिकेचा वापर करता येणार नाहीये। मात्र मुंबईकरांसाठी एक दिलासा म्हणावा लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं काल उद्घाटन झालेलं होतं। आजपासून सामान्य मुंबईकरांच्या सेवेत ही जी मार्गिका आहे ती दाखल होतीये। सध्या तुम्हाला इथं काय चित्र दिसतंय? नक्कीच परा, एकंदर मुंबईचा छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्ग म्हणजे अर्थातच मुंबईचा कोस्टल रोड जो आज सामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण सध्या वरळीमध्ये आहोत, जिथून याची एक मार्गिका जी आहे ती सुरू झालेली आहे। सध्या तरी इकडे आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। अनेक मुंबईकर जे उत्सुक मुंबईकर जे आहेत, जे उत्साही मुंबईकर आहेत, ते अनेक मुंबईकर इथून आता अनेक गाड्या घेऊन आपल्याला त्या मार्गिकेने प्रवास करत आहेत। आज पहिला दिवस आहे, साधारण पहिला दिवस आज असल्या कारणाने सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत संपूर्ण परवानगी दिलेली आहे। त्यामुळे नुकतंच सकाळी 8 वाजता संपूर्ण मार्गिका जी आहे ती मुंबईकरांसाठी खुली करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकता सध्या इथे तरी चोख पोलीस बंदोबस्त आणि अनेक मुंबईकर इथं सध्या तरी वाहनं घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। फरा, निश्चितच भूषण, या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। ट्रॅफिक पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईकर या मार्गाचा वापर करताना दिसताय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आज पहिला दिवस आहे, त्यामुळे निश्चितच मुंबईकरांमध्ये एक वेगळा उत्साह असेल, त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।